भाई तुमचं मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ आलता, आता तुम्ही आमच्या समोर आलाय, तुम्हाला कुणी सांगितलंय का तुम्ही मनाने आलाय, कशामुळे आलाय तुम्ही? मी कामाला चाललो होतो, मला त्यांनी म्हणलं की काम आहे थोडं, ये इकडं. कुणी बोलवलं? आबास शेखनं. बर, कुठं कामाला चालला होता तुम्ही? फळा दुकानावर. बर, मला म्हणलं जायचं, मला जाऊ दे. बर, तर नाही म्हणलं 2 मिनटं ते दर्ग्यापाशी. बर, चाल म्हणलं 2 मिनटं जरा बाईट घ्यायची. म्हणलं म्हणलं माझी बाईट दिलेली आहे, चांगली बाईट आहे, मोच्या पाटाबद्दल दिलेली बाईट आहे म्हणलो. तर म्हणलं त्यांची बाईट आहे, म्हणलं बोलायची आहे, 2 मिनटं बोलू म्हणला, जाय म्हणला. परत बर, मी गेलो तिथं, तर त्यांनी दुसरी बाईट काढली, त्या मोच्या पाटाला उकळून काढलं. मला काय घेणं दिलं म्हणलं त्यांच्याशी माझं चांगलं आहे, बर, त्यांचं संबंध चांगला आहे माझं. पहिल्यापासून ते 40 वर्ष झाले त्यांच्याकडेच आहे मी, बर, आणि आताही त्यांच्याकडेच आहे मी, बर, मोच्या पाटलाकडं. तर हे म्हणला भाजपकडले माणसं आहेत, तुला हे करते म्हणला, चाल म्हणला, सोडवतो ते म्हणला, बाहेर काढते म्हणला. बाहेर काढ, निघायचं नको म्हणलं, मला काय नको, माझं आहे व्यवस्थित. त्यांची मला त्यांना माहीत आहे माझी परिस्थिती काय आहे. मी 300 रुपये हजेरीनं काम करतो, आणि भाड्यानं घर आहे माझं, आणि 40 वर्ष अजूनसुद्धा भाड्यानं घर राहतो मी. काय काय बोलायला लावलं तुम्हाला? म्हणजे येत म्हणला, डेलचे पैसे होते मला, बोल म्हणला, एवढं आहे ते मग माझ्याकडं. म्हणलं मग आता काय संबंध नाही, तुझं तू बघ म्हणलो, मग आता काय काढ नको तू. आणि आबास शेख कोण आहे आधी सांगा? आबास शेख ते याचे यशवंतवर राहते. बर, ते तुमचं कोण पाहुणं आहेत का, कोण आहे? साडू आहे. बर, त्यांनी तुम्हाला नेलं बोलवून, त्यांनी तुम्हाला बोलायला लावलं काय? त्यावेळेस तुम्ही बोलला तिथं? हे डेलचं सांगितलं मी, दुसरं काय नाही. काय डेलचा विषय काय? डेल 40,000 रुपये, दोन फोटो रेशन कार्ड घेतलं तुमचं. हां, बर, हां, दिलं म्हणून सांगितलं होतं, आणि ते घेतलेलं आहे खरं. बर, तर ते पैसे त्यांनी स्कीममध्ये भरले. कोण? नाही कोडे फसवणार मला, नाही कोडे ना अब्बास यांनी दोघांनी पहिलं फसवलं, आणि आताही फसवलं त्यांनी मला. बर, मग त्यांनी फसवून ते पैसे काय केलं? डेलमध्ये टाकलं. डेलमध्ये टाकले. त्याचे पैसे तुम्हाला काय मिळलं का मागे? काय सुद्धा नाही, रुपया सुद्धा मिळाला. मग ह्याच्यात सुमित्रा बँकेचा काय संबंध येतो? काहीच नाही. मग तुम्ही सुमित्रा बँकेविषयी बोलला होता ना तिथं? सुमित्रा बँकेविषयी बोललो, पण माझी चूक झाली. किती पैसे आहेत? आबाच मला काय माहीत नाही, माझ्याकडं नाही. बर, तुमचं 40,000 होतं. माझं 40,000 ते भरले म्हणला ते डेलमध्ये. बर, मग ही पैसे तुमचं अब्बासने भरलं? सुमित्राकडून काढले, त्यांनी घेतलं, मग आमच्या हातात आले नाही पैसे. आणि त्याच्यात मेन खुदा म्हणजे ते नायकोडे, बर, राजू नायकोडे. हां, त्यांनी मला घरी बोलवायला ते. बर, चाल म्हणले, असं ते काय घर तू 30 रुपये हजेरीनं काम करत बसतो, 3,000 महिन्याला तुला येते. तर बर, कुठं पैसे दिले नाही ना, काय नाही, महिन्यात गेला आणि तिकडे सगळंच गेलं. मग ती तुम्ही 40,000 भरायसाठी सुमित्रातनं कर्ज काढलं होतं? कर्ज काढलं होतं. बर, मग ती कर्ज फेडलं का परत? नाही, कर्ज फेडायला काय मग अपेक्षित नाही. मग 30 रुपये हजेरी होती त्यावेळेस, आणि कर्ज कसं फेडू मी? मग आता त्याचं काय तुम्हाला नोटिसा बिटिसा येते त्या का? आता बंद झाली नोटीस. त्यांनी म्हणले होते जाऊ दे, ते गरीब आहे म्हणून हिशे कटकून टाकला होता ते. मग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कसं काय बोलला तसं? आज बोललो ते, त्यांनी बोलायला लावलं मला ते. आबास म्हणजे कोणी? आबास शेखनं. काय म्हणलं ते तुम्हाला? म्हणलं डेलचे पैसे आहेत तुझ्याकडे, ते कर्ज माफ होईल म्हणला, उरक म्हणलं. ते बोलून म्हणलं कर्ज माफ होते तिथं. व्हिडिओवर बोलल्यावर कर्ज माफ होते असं म्हणलं का? आता ते म्हणलं, आता मला काय माहीत, मी लिहिता वाचता येत नाही, अनाडी माणूस आहे मी. बर, रानात काम करणारा माणूस मी. बर, मग तुम्हाला त्यांनी असं कर्ज माफ होईल म्हणून ते व्हिडिओवर बोलायला लावलं. कोण कोण होतं तुमच्या बरोबर त्या दिवशी? सादिक सय्यद, हे आपलं हे त्याचा पुतण्या. बर, साज्या पुतण्या, त्याचा पुतण्या नाही का, ते काय नाव त्याचं, ताज्यांचं पोरग. बर, आता उद्या जर ही लोक म्हणली की तुम्हाला बळजबरीनं बोलायला लावलंय? नाही, कोणी नाही, मी माझ्यापेक्षा नाही, मी स्वतः सांगितलं, मी स्वतः गेलो.